उपस्थित सर्व मान्यवर मित्र, सुरुवातीला सांगतो की आजची पत्रकार परिषद मी मुंबई बाहेर असताना 31 तारीखला दिल्लीला रामलीला मैदानावर एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये बरेच नेते यांनी भाजपा आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब अमित शाह यांच्यावर टीका केलेली। त्या टीकेला उत्तर द्यावं आणि टीकाकारांची वैयक्तिक अवकात काय याचं मूल्यमापन करावं या हेतूने मी ही पत्रकार परिषद घेतली। मी मुद्दाम काय आकडेवारी सुरुवातीला सांगतो, उद्धव ठाकरे आता मुंबईत बैठक वगैरे घेत नाहीत। मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालयात गेले, नाही तर मातोश्री, पण आता रामलीलाला मात्र जातात आणि त्यांचं आघाडी झाली आहे, त्यांच्या बैठकीला उपस्थित राहतात। शिवसेना उद्धव ठाकरे खासदार 5 आमदार 16, येणाऱ्या निवडणुकीपर्यंत 16तले 10 पण अजून 5 राहतील, 10 राहणार नाही। अशी व्यक्ती त्या मैदानावर जाऊन कोणाविरुद्ध बोलावं? देशाच्या पंतप्रधानांवर? तुझी राजकीय उंची काय, बौद्धिकता काय? मुख्यमंत्री झाला म्हणून एवढं? अरे आमचे बीजेपीचे 303 आहे खासदार, 303, आणि तुझे 5 आहे। चटणी पण नाही पानावर घालाय तर काय बोलतो? त्याने जे काय या ठिकाणी बोललेलं आहे, मी सगळं मुद्दाम आणलंय। याने आमच्यावर केलेली टीका, भाजपवर, आमच्या पंतप्रधानांवर एवढ्या खालच्या शब्दात त्यांनी केली की म्हणे यांना पंतप्रधान मोदी यांना मोदींचा पक्ष भाजप याला तडीपार करा। आमचे 303 आहे, आमची सत्ता आहे केंद्रात, राज्यात। तडीपार करायचं ठरवलं तर आम्ही कोणाला करू? कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्याला करू, आणि ज्यांच्यावर अनेक हाय पेंडिंग के सीडी मध्ये आहे त्यांना करू, उद्धव ठाकरेंना। हे उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतो माहित नाही। मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची, बिघडली, खरं सांगतो। मी कोणाला अरे तुरे करत नाही, पण याला कारण पंतप्रधान बोलणं एवढी लायकी नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही। तू डायरेक्ट तडीपारची आवश्यक काय करतो? भाजपला करा। अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आमचा, जगामध्ये, इंडियामध्ये नाही। जरा माहिती घे ना, नुसता सामना वाचू नको, बंडलबाज संपादकाचे लिहिलेले लेख वाचू नको, बाकीचे पण वाच। आणि त्यामुळे त्यांनी जी टीका केली आहे, भाजपा भ्रष्ट पक्ष। आता उद्धव ठाकरेला आता खरं म्हणजे मी शिवसेनेत 39 वर्ष होतो, 66 पासून 39 वर्ष, आणि त्यानंतर 85ला मी नगरसेवक झालो, 87ला बीएसटी चेअरमन झालो, 90ला आमदार, नंतर मंत्री। हे पद आल्यानंतर आम्ही जेव्हा मातोश्री भेट द्यायचो, खाली हात कधीच नाही जायचो, प्रसाद तर घेऊन जावंच लागायचं। अरे तुला दिलेले, आता तू आमच्याकडून त्या प्रत्येकाकडून जे काय मागत होता तो भ्रष्ट पैसा नव्हता, काळा पैसा नव्हता। काय नोकरी करतो, काय बिझनेस आहे हो मातोश्रीच्या? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे काय बिझनेस आहे? सामना। कोरोनामध्ये सगळी प्रिंट मीडिया, तुम्ही सगळे माहित आहे, सगळे लॉस।
आणि बंद पण पडले, प्रिंट मीडिया बंद. आणि त्या काळात त्या 2 वर्षात करोड रुपये सरप्लस प्रॉफिटमध्ये सामना. हा काळा पैसा व्हाईट नाही केला, सुटला नाही. इन्क्वायरी आहे, योग्य वेळी करणार. पण तू मोदींवर बोलायची नैतिक अधिकार नाही. हे 10वं वर्ष आहे. मोदींनी केलेली कामं जरा आठव. मोदींच्या काळात मोदींनी गरिबांसाठी केलेली कामं आठव. कोरोनाच्या वेळेला गरीब लोकांच्या घरात चूल पेटत नव्हती, पोटात अन्न जात नव्हतं, तेव्हा मोदीजींनी 80 कोटी लोकांना, गरिबांना धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली. आजही सुरू आहे. तू कोणाला 5 पैसे देतो, 5 किलो धान्य पाठवलं त्या काळात स्वतःच्या पैशाने. आतापर्यंत वाघ मॅडम तुम्हाला सांगतो, हा आमच्या बरोबर एखाद्या देवळात आला ना तर मी पहिले पैसे काढून घेतो, त्याच्या वतीने मी ते भटजींना सांगायचो. खरं सांगतो, मी नाही, अनेक वेळा जायचो सिंधुदुर्गात कानेट, पैसे टाकायची दानतण्याची किती असो, 5 रुपये असो, 500 रुपये असो, काय भ्रष्टाचार बोलतो भाजप, भ्रष्ट पक्ष. अरे शिवसेनेत यांनी कुठला कारखाना सुरू केला नाही, काही नाही केलं. एकदा मुद्दाम का आठवणी सांग. एक दिवशी मी घरी मातोश्रीला गेलो, साहेबांना भेटलो. बाहेर येताच हे साहेब भेटले. साहेब मी मर्सिडीज घेतली, जरा बघा ना, पहा ना. मला म्हणतो, चल दाखव. गेलो, पाहिली, म्हटलं छान आहे, अभिनंदन. मी आपलं कानाचं इन्कम टॅक्सला दाखवलीस का रे? नाही, काय गरज आहे? मर्सिडीज गेली इन्कम टॅक्सला, म्हणजे पैसे कुठले दिले असे विचार कर. याला माहीत नव्हतं. मी माझ्या सीएकडे नेलं आणि माझ्या सीएला सांगितलं, तू ऑफिशियली दाखव नितीन जोशी सीएचा, अनेक वर्षाचे. असा व्यक्ती असे आरोप करतो आमच्यावर. अजून जोक आहे, भाजपा ठग्यांचा पक्ष बनलेला आहे. हा शब्द कोणाला बोलावा हे त्याला माहीत नाही. अनेक वर्ष आमच्या सोबत राहिला, मग तो पण ठग्या होता ना, अलायन्समध्ये होता, युतीमध्ये. मग हा पण तसाच होता काय? आम्ही त्याच्यातून बाहेर आलो, हा अजून ठग्यामध्येच आहे. असं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर 5 चित्रपट बनवावा. देशाची जनता भाजपला ठग वाटते का? मणिपूर देवेंद्रला आणि लडाखला जायला सांगतो का? मग कळत नाही. आता नुकतेच देवेंद्रजी लडाखला जाऊन आले. जाऊन या म्हणजे काय? आज तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्यात देशात सगळे पक्ष सांगेल तिकडे जातात. उगा टीका करू नकोस. 5 वर्ष मुख्यमंत्री असतात देवेंद्रनी तुम्हाला सांभाळलं, अशी परतफेड करू नको. मला माहिती आहे कुठे कुठे कसं कसं सांभाळलं. मी जेव्हा देवेंद्रजींना सांगत होतो, साहेब हा ठाकरे असला तरी साप आहे, उलटा फिरतो नेहमी. मी अनेक वेळा पाहिले. एक घटना सांगतो त्याच्या स्वभावाविषयी. साहेब गेले. साहेब गेल्यानंतर ते साहेब बरेचशी रुद्राक्ष घालायचे. ते घरात एका ठिकाणी ते गेल्यानंतर रूम मध्ये त्यांच्या होते. साळगावकर म्हणून ते मातोश्रीत यायचे, साहेबां येऊन गप्पा मारायचे. पांडुरंग साहेब ते आले आणि त्यांनी पाहिलं, रुद्राक्ष हातात घेतले सगळं. उद्धवजी अहो हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा तुम्ही. काय करावं? बाळासाहेबांचं नाव सांगतो, साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो, येतात स्वतःला. 5 माणसं नाही थांबणार. काय करावं? रुद्राक्ष अशी हातात घेतली आणि फेकून दिली. हे प्रेम बाळासाहेबांवर नाही. म्हणा पांडुरंग साळगावकरला घरी घेऊन येतो, प्रोडक्शन लावलं तर मी येईल का? मला माहिती प्रोडक्शनवाल्यांनी सांगितलं, सत्ता आमची बाजूला होती. असा माणसाने टीका करू नको. तुझी बरेच असलीयत आहे. 39 वर्ष होतो बरोबर. काय नाही माहिती आहे मातोश्रीतलं.
पण अजून काढतच नाही. मी बोललो नको, अंतर्गत बाळासाहेबांकडे पाहून साहेबांनी माझ्याकडून एक शपथ घेतली. तेव्हा मी जेव्हा बाहेर पडलो सांगून साहेबांना, 1-1.5 महिन्याने फोन आला. त्या आमचा कांचन नेपाळीत, त्याला फोन आला, थापानी नंबर दिला. हा धावत आला, साफ कर. मी कोण साहेब? आता झाले होते 6 महिने. मला लक्षात आलं बाळासाहेब मुलं साहेब जय महाराष्ट्र. पण मला विचारलं कसं काय, मुलावेळा विचारलं. मला नारायण फोन ह्यासाठी केला की तुझ्याकडून मला एक शब्द पाहिजे. तुला माहिती आहे तू कोणापासून मोठा झाला, काय सगळा इतिहास माहिती आहे. मला एक शब्द दे. त्या शब्दामुळे मी थांबलोय. उद्धवबद्दल वाईट विचार कधी करू नकोस यासाठी शब्द. समजलं साहेब, उद्धवच नाही, ठाकरे नावाच्या कुठल्याही माणसाकडे मी वाकड्या नजरेने कधी पाहणार. बस तुझा आभारी आहे, दीर्घ आयुष्य तुला मिळो आणि ठेवला. आणि म्हणून त्याला तो उद्धव ठाकरे याची जीभ चालते. मला जेवढं माहिती आहे, मला माहिती आहे सगळे प्रकार माहिती आहे. कशाला मर्दाची भाषा करतो. कधी शिवसेना आक्रमक संघटना, पत्रकारांना चांगली माहिती आहे, नवीन जुन्या, प्रत्येकावर किती केस होत्या हेही माहिती आहे. मी नगरसेवक फॉर्म भरायला गेलो, 32 केस होत्या. 32. उद्धव ठाकरेने एवढ्या वर्षात शिवसेना उभारी घेत असताना कुठेतरी दंगल झाली, सैनिकांना मदत, विरोधवाले अंगावर आले. कोणाला कानफडत मारलेलं कोणी ऐकलंय का हो? उद्धव ठाकरे कोणाला कानफडत मारले? शिवसेनेला कोणी शिवी घातली, मारली नाही. पण इथे स्टेजवर चढलं काय, याचा बंदोबस्त करू, अमुक करू, तमुक करू. बकवास माणूस आहे, बकवास. का म्हणून त्याला त्या रामलीलामध्ये कुठली लीलेसाठी याला बोलवतात माहितीये बोलायला. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी आपलं तोंड बंद करावं. या निवडणुकीत त्याचे 5 पेक्षा किंवा 5 ते 10च्या आत आमदार येणार. आता असलेल्या 16 पैकी 10 तर राहतच नाही. मी तुम्हाला सांगतो, लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत पण नाही राहत. पहा तुम्ही, ते सांगणार नाही. सध्या तो अधूनमधून कुठे जातो ते बघा, भेटीगाठी कुठे होतात. ते तुमचं काम आहे, करत नाही तुम्ही. हा राहत नाही, त्याचे सगळे हे चालले. संजय राऊत पण पंतप्रधानावर डायरेक्ट बोलतो. मी एक दिवशी माझ्या बाजूला त्याला सीट मिळाली होती राज्यसभेत. मी विचारायचो तेव्हा हे काय नको, नुकता मी राज्यसभेत गेलो, सगळ्या गोष्टी विचारायचो. मात्र सगळ्या सांगायचा निष्ठावान ना, सगळ्या गोष्टी सांगा. आणि त्या शब्दात सांगायचे शब्द नाही होते. मी संजय काय चाललंय? काय नाही हो, बोगस माणसं, काय नाही. अरे बोगस माणसं, मग कसं होणार तुझं? ठीक आहे, बघूया. हा माणूस आता जे काय बोलतोय ना, हे बोलायला सांगतो तेवढंच. हा प्रामाणिक आहे पवार साहेबांचा. दिल्लीला मी ज्या वेळेला राष्ट्रवादीचं पवार साहेबांच्या ऑफिसच्या बाजूने जायचो, हा आतमध्ये बसलेला असायचा. आतमध्ये बस. हा पक्षाशी प्रामाणिक नाही. उद्धवला आज उद्या फसवतो. ही शिवसेना संपवली ना, याला कारण संजय राऊतच आहे. संजय राऊत. त्यामुळे यांनी आता तोंड बंद करावं. मोदींबद्दल त्यांनी बोलू नये. मोदी कुठे येईन तुझी काय. अमेरिकेचे अध्यक्ष मोदींचं कौतुक करतात, वाचलं की नाही? ते करतात. इटलीचे अध्यक्ष करतात. अनेक देशाच्या अध्यक्षांनी त्या देशात आमचे पंतप्रधान गेल्यानंतर कौतुकच केलंय, प्रशंसा केली आहे. जगात त्यांचं आज भारत कुठे आहे व उद्धवजी? 14 साली जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 14 क्रमांकावर होता.
14 साली 11व्या क्रमांकावर होता, आज 5व्या क्रमांकावर आहे. आज आमची जीडीपी वाढली. जपान जर्मनी थोडा फरक आहे, 0.50चा फरक आहे. का आम्ही 3ऱ्या क्रमांकावर येऊ? 2030च्या आत 3रा क्रमांक, 11व्या क्रमांकावर आणलं. हे क्रेडिट नाही. आज 54 योजना गरिबांसाठी, जनतेसाठी त्यांनी 10 वर्षात जाहीर केलं, 9 वर्षात जाहीर केला, 9 साडेनऊ वर्षात. मुख्यमंत्री होता, काय दिलं रे महाराष्ट्राला? काय दिलं जनतेला? काय दिलं? एक तरी विकासाचा नकाशा तयार केलास? महाराष्ट्राला कसं घेऊन जाणार? गरिबांना, शेतकऱ्यांना न्याय कसा देणार? बेकारी कशी घालवणार? कधी बैठक घेतलीस? त्यासाठी नियोजन केलं? काही नाही. मला म्हणते कधीच त्यांनी राजकारण पाहिलं नाही. कधी कधी साहेब नारायण जरा बस त्याच्यावर थोडा वेळ, मग मी जायचो 3ऱ्या माळ्यावर. 3ऱ्या माळ्यावर गेलं तर काय, ते साहेब खाली बसलेले असायचे, चटई अशी त्याच्यावर. उद्धवजी साहेबांनी पाठवलंय या विषयावर चर्चा करा साहेब. साहेब करूया ना, करूया. तुला सांगा तुम्ही, मी येतो. तेवढंच मला विचारायचं. आणि जर बसायचं त्याचे काय असायचे, नुसतं बसायचं नाही, सगळे कॅमेरे 4-5 बाजूला असायचे कॅमेरे, आणि ते घेऊन ते खोलायचे, परत ते करायचे. एक म्हणजे पॉलिटिकल गोष्टीवर चर्चा नाही, कॅमेरे. मला विचारलं, राणीसाहेब तुमच्याकडे कुठला कॅमेरा आहे? मला फोटो काढता येत नाही. सरळ सांगून टाकलं आपल्याकडे नाही. साहेब बालिश गोष्टी, असा बालिश माणूसच नाही पाहिला. आता आपले कपडे आपणच शिवतो नाच आवडी निवडी. एक दिवशी असतात, मी रात्री साहेबांकडे 8 वाजेवर बसलो, ते वरती गेलो. त्यांच्या हातात काही कपडे होते, असे कपड्याचं एक प्लास्टिकचं होते. मी म्हणलं साहेब काय आहे? नाही टेलर आलाय, त्यांनी कपडे आणले, जरा घालतो, ट्रायल घेतो, मला जरा थांबा, जरा सांगा. शर्ट पॅन्ट आणली, घातली आणि आले. कसं वाटतं? म्हणलं साहेब तुम्हाला शोभत नाही. मला पण विकेटच घ्यायची होती, ती कशी घेतली ते दाखवतो. त्यानंतर जॅकेट सदराला घातलं, जॅकेट घातलं. गेलं नाही साहेब तुम्हाला शोभा दिसणार. त्यानंतर त्यांनी सदरा लेंगा जो आता इथपर्यंत असतो ना, च्या खाली इथपर्यंत, दुसरं काय घालायची गरज नाही खरं मी ते घातल्यावर, पण ते इथपर्यंत तो घालून माझ्यासमोर आला. असं बोला उत्तम, बोला असं बावडा दिसतच नाही कोण. मला सर तुम्हाला उत्तम शोभून दिसतो, हात घाल. आता तो परमनंट झाला, त्याला माहित नाही मी का त्याने आरशात तरी जाऊन बघायला पाहिजे आपण कसा दिसतोय. असा उद्धव म्हणा गप्प बस, घरी बस, आता राजकारण तुझं संपलाय, पुढच्या वेळेला तडीपार होशील तर उद्धव ठाकरे मातोश्रीचा होईल, मराठी माणूस होणार नाही, तू होशील म्हणून. त्यामुळे आता गप्प बस. त्यानंतर आमचे राहुल गांधी, हे राहुल गांधी आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर किंवा ती यातायात करतात ना, यात्रा, त्या चालतात ते मला खरं हसू येतं की हा कुठल्या अँगलनी पॉलिटिकल लीडर वाटतो. तुम्हाला वाटतं काय हो तो? असं ते जाऊ दे. त्याने आज का परवा मला एकाने व्हिडिओ दाखवला. साहेब हा व्हिडिओ मला आश्चर्यात दाखवा, कुठे तोंड घालायचं ते पण त्याला कळत नाही. एक लीडर काँग्रेसचा, तुम्ही पाहिला नसेल, नाही तर म्हणून हसला असता. भयानक व्हिडिओ. आता निवडणुकीत आम्ही लोकांना दाखवणार, हे बघा काँग्रेस पाहिजे बघा. आज असा माणूस तो काय म्हणतो की लोकसभेच्या निपक्ष निवडणूक झाली तर भाजप 180 जागा त्यांना मिळणार नाहीत. अरे आमचे 300 आहेत, 303 आहेत, तुझे 40-45 काहीतरी आहेत, आणि 50 आहेत. 50 तुला 54 पाहिजे होते विरोधी पक्ष नेता मिळाला. 54 विरोधी पक्ष नेता काँग्रेसचा नाहीये सभागृहात, गटनेता जो आपल्या
अनेक वर्ष सत्ता करूनही 65-70 वर्ष काँग्रेस सत्ता 50-55 सीट आणू शकत नाही, तो दुसऱ्याने 180. तुला काय मिळतात ते बघ ना म्हणा, बघ. आणि ह्या सर्वांमध्ये त्यांनी मॅच फिक्सिंग करत आमच्या संघातील 2 खेळाडूंना तुरुंगात पाठवले. तुरुंगात का पाठवले बाबा? तुरुंगात गेले का म्हणून गेले? असेच पाठवले का? रामलीला मंदिरात दर्शनाला गेले, पकडला आणि टाकला का जेलमध्ये? नाही. आता त्यांचे काँग्रेसचे खासदार आहेत आमच्यावर राज्यसभेत, त्यांच्या घरी ईडीने रेड केली. काय मिळालं हो? 350 कोटी कॅश. 350 ही कॅश मिळाली. म्हणजे आमचे अमितभाई सांगत होते, अहो मशीन कमी काही बंद पडल्या, पैसे मोजता आणि असे अरेस्ट झाले, जेलमध्ये गेले. दुःख वाटतं. राहुल गांधींना दुसरे का त्यांचे नेते आहेत त्यांच्या घरी रेड झाली, त्यांच्याकडे पैसे मिळाले, ते पण जेलमध्ये आहेत. केजरीवाल आहेत, त्यांच्याबद्दल दुःख वाटतं. म्हणून एकत्र बघा, रामलीला काय जमले सगळे दुःख, विरोधी पक्षांनी इंडियावाले एकत्र या, दुःख व्यक्त करा. एकाच्याही डोळ्यामध्ये पाणी नाही. का केजरीवालला असंच टाकलं आतमध्ये? देशात लोकशाही आहे, कायदे आहेत. ते प्रकरण मी काल आलो, ते वकिलाकडून समजून घेतलं मी, केजरीवालने काय केलं आणि त्याने किती रुपयाचा भ्रष्टाचार केला. त्याच्यासारख्या एज्युकेटेड एक अधिकारी होते, ते केला. आता गेले आतमध्ये. समर्थन करतोय राहुल गांधी या सगळ्याच. राहुल गांधीने आम्हाला विचारायचं आहे, काय हो राहुल गांधी, मोदींवर बोलता? मोदींनी 9-10 वर्षात जे काम आणि कार्य केलं, भारताला जागतिक पातळीवर नाव मिळवून दिलं. आज भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर एक जागतिक दर्जाचे नेते म्हणून ख्याती मिळवली. त्यांच्या विरुद्ध बोलता? तुम्ही कधी या स्पर्धेत, त्यावेळेला मी खासदार होते ना, मी सोनिया गांधीला भेटलो, मी तिथे होते. मला मॅडम त्याला मंत्री बनवा, त्याला शिकू दे जरा, सगळं सांगितलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी बाहेर प्रेसला सांगितलं, गांधी घराणे के लोग मंत्री नहीं बनते, प्राइम मिनिस्टर बनते. आता यातायात नुसते इंडिया, भारताचे सगळे रस्ते नितीन गडकरी रस्ते बनवत जातो, त्याचा दर्जा हा तपासत जातो, कसा झालाय रस्ता. काय माणूस आहे हो तुम्ही? नेते आहात, काय डिग्निटी, लोक पाहतात तुमच्याकडे. काय दाढी होती,